तलावावरती आपण आज आंदोलन करताय कुणबी सेनेच्या माध्यमातून। गेली अनेक वर्ष हा प्रश्न मांडता अजूनही मार्गी लागत नाही, काय सांगा? 100 वर्षाचा इतिहास आहे। देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी तांसा धरणाची निर्मिती झाली। मुंबईला पाणी पुरवठा करणं हे ब्रिटिशांचं डोकं होतं। मुंबई सतत वाढत गेली, मुंबईच्या लगतची शहरं वाढत गेली, इकडे धरणांचीही संख्या वाढली। तांसा धरण झाल्यानंतर वैतरणा झाली, मिडल वैतरणा झाली, अप्पर वैतरणा झाली। शेतकऱ्यांना इरिगेशन मिळायला पाहिजे, बारमाही पाणी खाली शेती आली पाहिजे, ह्यासाठी भातसा धरण बनवलं। दुर्दैवाने आजपर्यंत कुठल्याही राजवटीने ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघितलेलं नाही। ह्या भागातला आदिवासी, ह्या भागातला शेतकरी, ह्या भागातला कष्टकरी हे सगळे उद्ध्वस्त झालेले आहेत। एकाच पिकावर अवलंबून असल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला, बेरोजगारांना काम मिळालं नाही। या भागामध्ये 100 वर्ष बस येऊन दिली नाही, बस आली नाही, त्यामुळे आमचा पूर्ण विकास ठप्प झाला। आमचा गुन्हा काय होता, आम्ही जमिनी दिल्या। आजपर्यंत विना तक्रार आम्ही मुंबईला आजपर्यंत पाणी देत आलो। गेली 25 वर्षापासून कुणबी सेनेची स्थापना झाल्यानंतर जमीन, पाणी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नावर सातत्याने आम्ही दमदार लढाई केली। निद्रिस्त शासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी कुणबी सेनेच्या आंदोलनाची दखल घेतलेली आहे। मग ते पृथ्वीराज चव्हाण राहू द्या, अशोक चव्हाण राहू द्या, शरद पवार राहू द्या, अजित पवार असू द्या, नाहीतर आणखी आता अलीकडच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस असू द्या, कुठल्याही मंत्र्यांनी ह्या विषयाकडे गांभीर्याने पाहिलेलं नाही, राजकीय पक्षांनी पाहिलं नाही। त्यामुळं सगळ्या भूमिपुत्रांमध्ये प्रचंड उद्रेक झालेला आहे आणि ह्या उद्रेकाचा आज हा खऱ्या अर्थाने ही वाफ बाहेर आलेली आहे। आपण स्पष्ट सांगितलं की हे आंदोलन जोपर्यंत आमचं मान्य होत नाही, आमच्या समस्या मार्गी लागेल तोपर्यंत करणार आहे। आम्हाला माहिती आहे की एक दिवसात आम्हाला न्याय मिळणार नाही, परंतु हे आंदोलन ह्यापुढे हे तानसाचं शेवटचं आंदोलन असेल। या पुढची जी लढाई असेल ही निश्चितपणानं आम्ही ही लढाई रेल्वेच्या समोर आणि रस्त्याच्या समोर करू, कारण सहनशीलतेचा अंत झालेला आहे। लोकांना प्यायला पाणी नाही, शेतीला पाणी नाही, बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत। एकीकडे सरकारने सारख्या जमिनी घेण्याचा सफाडा चालवलेला आहे, लोकांना भूमिहीन करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे। ही बाब अतिशय निषेधार्ह आहे। काही प्रमाणामध्ये आम्हाला न्याय मिळाला। ज्या वेळेला ह्या तानसाच्या परिसरामध्ये आम्ही 100 तासाचा घेराव घातला, त्यावेळेला जिल्ह्याचे त्यावेळेचे कलेक्टर जंत्रे साहेबांनी त्याची दखल घेतली, SP साहेबांनी दखल घेतली होती। सगळ्यांना ह्या ठिकाणी यावं लागलं, जनतेच्या समोर झुकावं लागलं आणि 100 वर्ष झोपलेल्या मुंबई महानगरपालिकेला जाग आणण्याचा आम्ही प्रयत्न केला। त्यावेळेला 950 लोक या ठिकाणी नोकऱ्या मिळाल्या। अनेक जाती जमातीचे लोक त्याच्यामध्ये आहेत, पण केवळ नोकऱ्या दिल्या पाहिजे असं भागत नाही। यायला पाणी पाहिजे, सिंचन व्यवस्था पाहिजे। दुर्दैवाने आज संबंध कोकणाची ही एक समस्या होऊन बसलेली आहे की पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला ज्या पद्धतीने सिंचनासाठी निधी दिला जातो, 22-22, 25-25 हजार कोटी रुपये दिले जातात आणि कोकणाला मात्र 100 कोटी रुपये दिले जातात आणि तिथेही अनेक अडचणी टाकून आम्हाला त्या तलावातून पाणी दिलं जातं। ज्या शहापूर तालुक्याने पाण्याच्या टंचाईला तोंड दिलं गेलं 100 वर्ष, त्या शहापूरकरांची चेष्टा चालवलेली आहे। नाशिक जिल्ह्यातल्या भावली धरणातून पाणी आणून देणार म्हणून आमच्या तोंडाला पानं पुसली आणि जवळजवळ 350 कोटी रुपये त्याच्यासाठी खर्च केले। नुसती पाईपलाईन आणून टाकून दिली तिथे आणि पाईपलाईन टाकून दिल्यानंतर आमच्या एक लक्षात आलं की भावली धरणातून पाणी मिळू शकणार नाही, भावली धरणामध्ये पाणी नाही। आणि असं असताना जनतेची जी दिशाभूल चालवलेली आहे, या ठिकाणी जल जीवन मिशन योजना जी होती ती टोटली फेल्युअर गेलेली आहे, पूर्ण फेल्युअर गेलेली आहे। त्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या भ्रष्टाचारामुळे जनता आज होरपळून निघते ना। होरपळलेल्या जनतेने आज कुठल्याही लोकप्रतिनिधीशिवाय, कुठल्याही राजकारणी माणसाशिवाय हा लोकांचा उत्स्फूर्त असा मोर्चा निघालेला। हा एखाद्या जातीचा मोर्चा नाही, हा भूमिपुत्रांचा मोर्चा आहे आणि त्या भूमिपुत्रांच्या मोर्चाला जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही इथून हटायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वेळ दिली पाहिजे, पहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली पाहिजे आणि दुसरी चर्चा नाही तर त्या चर्चेतून आम्हाला तुम्ही न्याय काय देणार हे त्यांनी सांगितलं पाहिजे। आगाई परिसरात पाईपलाईनचं जाळं पसरत आहे आणि हे जाळं पसरत आता काम चालू, अनेक गावांचा संपर्क तुटतोय। आता सध्याची समस्या फार मोठी समोर येत आहे। अनेक लोकांनी या संदर्भात तक्रारी केल्यात, आता देखील तुमच्यासमोर तक्रार मांडण्यात आली, काय? अतिशय भीषण स्वरूप आहे। जिथून पाणी पुरवठा केला जातो मुंबईला, जिथून मुंबईच्या लगतच्या शहरांना पाणी पुरवठा केला जातो, तिथंही अशा पद्धतीचं दुर्भिक्ष असावं हे आजपर्यंत ज्यांनी आमदारक्या भोगलेल्या आहेत, खासदारक्या भोगल्या आहेत, त्यांच्यासाठी हे लाजीरवाण आहे आणि याच्यापुढे सहन केला जाणार नाही। ही तानसाची लढाई शेवटची, ही लढाई आम्ही आता शहरामध्ये उतरवणार। आज तो निर्धार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आणि मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याची जर दखल घेतली नाही
तर मात्र आम्हाला ह्यापेक्षा पलीकडे जाऊन वेगळं आंदोलन करावं लागेल, याची नोंद घ्यावी.